सकाळचे 6 वाजले. तुमच्या घरातील बेल वाजते आणि दाराबाहेर दुधाची पिशवी ठेवलेली दिसते. रोजच्या सवयीप्रमाणे तुम्ही ते दूध तापवता, चहा बनवता किंवा तुमच्या लहान लेकराला ग्लासात ओतून प्यायला देता. पण जरा थांबा. ज्या पांढऱ्या दव्याला आपण पूर्णान्न मानून आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवतो, ते खरंखरच गाय म्हशीचं शुद्ध दूध आहे की एखाद्या रासायनिक प्रयोगशाळेत तयार झालेलं हळूहळू मारणारं विष? काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राच्या अन्न आणि औषध प्रशासनानं एक अशी धडक मोहीम राबवली ज्यानं संपूर्ण राज्याची झोप उडवली. IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या एका आदेशानंतर राज्यातील दूध व्यवसायातील असा मोठा काळा बाजार समोर आला ज्यांनी सर्वांना सुन्न केलं. अवघ्या काही दिवसांच्या धडक धाडीमध्ये तब्बल 20 लाख लिटर भेसळयुक्त दूध बाजारात पोहोचण्यापूर्वीच जप्त करण्यात आलं किंवा नष्ट करण्यात आलं. विचार करा, 20 लाख लिटर हे केवळ एका दिवसाचे आकडे नाहीत, तर वर्षानुवर्ष आपल्या ताटात वाढल्या जाणाऱ्या विषाच्या प्रचंड व्याप्तीची एक लहानशी झलक आहे. मग सगळ्यात मोठा आणि भयंकर प्रश्न आहे, जेव्हा तुकाराम मुंढे यांच्यासारखा धडक कारवाई करणारा अधिकारी प्रशासनात येतो तेव्हा हे लाखो लिटर भेसळयुक्त दूध अचानक गायब कसं होतं? एरवी हे लाखो लिटर केमिकल मिश्रित दूध रोज कोणाच्या पोटात जात होतं. दुधाच्या नावानं आपण आपली मुलं आणि वृद्ध आईवडील रोज युरिया, डिटर्जंट आणि स्टार्च तर पित नव्हतो ना? आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दुधाच्या या पांढऱ्या व्यवसायामागील काय सत्य, तुकाराम मुंढे यांनी उघडकीस आणलेलं भयंकर रॅकेट आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरच्या घरी अवघ्या 2 मिनिटात शुद्ध आणि भेसळयुक्त दुधातील फरक कसा ओळखायचा हेच पाहणार आहोत. मित्रांनो, दूध भेसळीचं हे गणित समजून घेण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा सिंडिकेटची गुन्हेगारी रचना समजून घ्यावी लागेल. भारतात दररोज दुधाची मागणी जितकी आहे तितकं प्रत्यक्ष दुधाचं उत्पादन गाय म्हशींकडून होतच नाही. मागणी आणि पुरवठ्यामधील हीच मोठी दरी दूध माफियांच्या पथ्यावर पडते. सण उत्सवांच्या काळात ही मागणी दुप्पट तिप्पट होते, पण अनैसर्गिकपणे गायींची संख्या एका रात्रीत वाढू शकत नाही. मग या मागणीची भरपाई कशी होते? उत्तर आहे कृत्रिम किंवा सिंथेटिक दूध. मित्रांनो, दूध माफियादी खऱ्या दुधातून सगळी क्रीम काढून घेतात, ज्याचा वापर लोणी आणि तूप बनवण्यासाठी केला जातो. आता उरलेल्या पांढऱ्या पाण्यात ना फॅट असते ना घट्टपणा. या पाण्यात पुन्हा दुधाचं स्वरूप देण्यासाठी त्यात युरिया, डिटर्जंट, रिफाईंड तेल आणि स्टार्च मिसळलं जातं. युरियामुळे दुधात एसेनचे प्रमाण कृत्रिमरित्या वाढते, तर डिटर्जंट आणि तेलामुळे दुधात घट्टपणा येतो. मित्रांनो, जेव्हा तुकाराम मुंढे यांनी अन्न आणि औषध प्रशासनाची सूत्र हाती घेतली तेव्हा त्यांनी टार्गेट केलं ते भेसळीचे मुख्य स्रोत. राज्यभरातील सीमावर्ती नाके आणि मुख्य संकलन केंद्र, मध्य प्रदेश आणि कर्नाटकातून महाराष्ट्रात येणाऱ्या दुधाच्या टँकर्सवर अचानक धाडी टाकण्यात आल्या. तपासणी दरम्यान जे समोर आलं ते धक्कादायक होतं. अनेक टँकरमधील दुधाचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्याआधीच प्राथमिक चाचणीतच अपयशी ठरले. अवघ्या काही तासात 20 लाख लिटरपेक्षा जास्त भेसळयुक्त दूध नष्ट करण्यात आलं किंवा त्याचा पुरवठा रोखण्यात आला. या धडक कारवाईमुळे संपूर्ण महाराष्ट्रातील दूध माफियांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आणि अचानक बाजारातून भेसळयुक्त दुधाचे टँकर्स गायब झाले. पण इथं सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण होतो, कारवाई झाली की माफिया काही काळासाठी शांत होतात, पण ही मोहीम मंदावली की पुन्हा तेच विष आपल्या घरापर्यंत पोहोचू लागतं. मग एका सामान्य ग्राहकानं या जीवघेण्या खेळापासून स्वतःच्या कुटुंबाचा बचाव नेमका कसा करायचा? अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं सर्वसामान्य नागरिकांसाठी काही अत्यंत सोप्या आणि शास्त्रोक्त चाचण्या सांगितल्यात, ज्या तुम्ही कोणत्याही महागड्या उपकरणाशिवाय थेट तुमच्या स्वयंपाकघरात करू शकता. मित्रांनो, दूध शुद्ध आहे की भेसळयुक्त हे ओळखण्यासाठी पुढील काही सोप्या पद्धतीचा वापर आपण करू शकतो. उभ्या गुळगुळीत पृष्ठभागाची चाचणी, अर्थात लाकडी किंवा काचेच्या तिरप्या पृष्ठभागावर दुधाचा एक थेंब टाका. जर दूध शुद्ध असेल तर तो थेंब हळूहळू खाली येईल आणि त्याच्या मागं पांढरा डाग किंवा रेष सोडेल. जर दुधात पाणी मिसळलं असेल तर थेंब कोणती खूण न सोडता वेगानं खाली वाहून जाईल. दुसरी चाचणी आहे वास आणि स्पर्शाची चाचणी. थोडं दूध तो हातावर घेऊन दोन्ही हातांनी चोळा. जर दुधात डिटर्जंटची भेसळ असेल तर साबणासारखा गुळगुळीत आणि चिकट स्पर्श जाणवेल. तसे दूध गरम करताना किंवा उकळताना त्यात तीव्र रासायनिक वास येतो. मित्रांनो, यामध्ये तिसरी एक महत्त्वाची चाचणी आहे आयोडीन चाचणी. एका वाटीत 2 मिली दूध घ्या आणि त्यात 2 ते 3 थेंब मेडिकल स्टोअर्समध्ये मिळणारं आयोडीन सोल्युशन टाका. जर दुधाचा रंग निळा झाला तर समजून जा की दुधात स्टार्च, मैदा किंवा बटाट्याची पावडर मिसळलेली आहे. चौथी एक महत्त्वाची पद्धत आहे उकळण्याची चाचणी.
शुद्ध दूध उकळल्यानंतर त्याचा रंग बदलत नाही, परंतु सिंथेटिक किंवा केमिकलनं बनवलेलं दूध उकळल्यानंतर हलकं पिवळसर पडतं. मित्रांनो, युरियायुक्त डिटर्जंट पावडरयुक्त दूध दीर्घकाळ प्यायल्यानं मूत्रपिंड, यकृत आणि पचन संस्थेवर गंभीर परिणाम होतो. विशेषतः लहान मुलांच्या शारीरिक आणि मानसिक विकासावर याचा भयंकर परिणाम होतो. तुकाराम मुंढे यांच्यासारख्या अधिकाऱ्यांनी दाखवून दिलंय, जर प्रशासकीय इच्छाशक्ती असेल तर गुन्हेगारांचे धाबे धनानू शकतात. परंतु केवळ प्रशासनावर अवलंबून न राहता ग्राहक म्हणून आपण स्वतः सतर्क होणं ही काळाची गरज आहे. ज्येष्ठ नागरिक स्वतः जागरूक होऊन आपल्या दुधाची चाचणी करतील आणि शंका आल्यास अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार नोंदवतील, तेव्हाच खऱ्या अर्थानं या पांढऱ्या विषयाच्या काळ्या बाजाराला पूर्णविराम मिळालेला पाहायला मिळेल. मित्रांनो, अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती. धन्यवाद.